पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, भीमानंद महाराज की जय, संतराम महाराज की जय, टपालेनंद महाराज की जय, जंगलीशानंद महाराज की जय, रामानंद महाराज की जय, सब संतन की जय। हरि जय जय राम, राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय 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 राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, सब संतन की जय। मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना नमस्कार व सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना। टाळकरी माळकरी वारकरी माझ्या प्रिय भाविक भक्त हो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार व तुमच्या चरणी माझी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना। मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही किंवा ज्ञानी विद्वान पंडित आहे असंही नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे। सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काही मला समजलं उमजलं आणि अमृतांबो लाभ झाला, तो आणि तसा लाभ अखंड मानव जातीला कसा होईल ही सदिच्छा। कारण संत म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळी जन। आपण तरला नव्हे ते नवल, पुढे उधरील सर्वांची जो। तू तरलाशात नवल नाही, तुझ्या बरोबर इतरांचाही उद्धार झाला पाहिजे, इतरांच्याही पिढीचा उद्धार झाला पाहिजे।
असं संत म्हणतात. यासाठी संतांची शिकवण, संतांचं ज्ञान, संतांची वाणी अखंड मानव जातीला कशी समजेल या दृष्टीने या कीर्तन या माध्यमातून मी आपल्या समोर उभा आहे. आपण आजपर्यंत अनेक हरिभक्त परायण दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने ऐकलं असाल आणि आज माझ्यासमोर बसला आहात. आपण शुद्ध आहात, ज्ञानी आहात. राजहंस पक्षासारखी कृत्य आपण करू शकता. राजहंस पक्ष हा पाणी मिश्रित दुधातून पाणी मिश्रित असलेलं दूध फक्त दूधच पितो, पाणी त्याच जागेला सोडतो. तेव्हा तुम्ही शुद्ध व ज्ञानी आहात. योग्य ते माझे विचार ऐकून घ्या. आयुष्य असं ते तिथंच सोडा अशी अपेक्षा धरतो आणि कीर्तनाच्या मूळ मार्गावर येतो. आज कीर्तनाच्या निरूपणाला संत नामदेव महाराजांचा 5 चरणाचा अभंग घेत आहे. सुखा जागी जरी करशी तळमळ, सुखा लागी 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 करशी Thank you.
करशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. जर तुला सुख पाहिजे असेल तर, सुखाची तुला ओढ लागली असेल तर, सुख मिळावाशी तळमळ लागली असेल तर एक वेळा पंढरीला जा. मग काय होईल? मग तू अवघाची सुखरूप होशील. संत काय म्हणतात? सुखासाठी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. पंढरीला जा. पंढरीला गेल्यानंतर सुख प्राप्त होतंय. आता हे सुख कुठलं प्राप्त होतंय? सर्वसामान्य माणसं काय म्हणतात? मी पंढरीला जातोय, मी नित्य नेमानं वारी करतोय, मी कधीही वारी चुकवलेली नाही. कर्म धर्म संयोगानं त्याला मुलगा झाला किंवा नातू झाला तर काय म्हणतोय? मी पंढरीला जातोय म्हणून माझं चांगलं होतंय, मी चांगलं वागतोय म्हणून माझं चांगलं होतंय, मी नित्य नियमानं वारी करतोय म्हणून माझं चांगलं होतंय. कोणाला नोकरी लागली, कोणाला धनसंपत्ती लाभली, तोही असाच म्हणतोय. पण त्या तुकारामाने त्यावेळी 65 लाखाची जहागीर दान दिली. मग त्यांनी कुठलं सुख प्राप्त केलं? आम्ही म्हणतोय आपल्याला मुलगा झाला, आपल्याला धन मिळालं, संपत्ती मिळाली तर आपण हुरळून जातोय, मी देवाचा भक्त आहे, मला सुख प्राप्त झालं. पण संत म्हणतात हे दिसणारं सुख आहे, सुख नाही. शेतीवाडी, गाडी, घोडा, बंगला, नोकर चाकर, धन संपत्ती, ऐश्वर्य, हे सुख म्हणजे सुख संत समजत नाहीत, हे आम्हाला वाटत नाही. मग कुठलं सुख आहे? मग तू अवघाची सुखरूप होती. सामान्य जनता जे समजते, ज्याला सुख समजते, ते सुख बायका मुलांना वाटता येतं, बायका मुलं त्यावर सुखी होतात. आणि या सुखानं काय होतंय? या पंढरीला गेल्यानंतर जे सुख प्राप्त होतंय ते सुख बायका मुलांना उपयोगाचं नाही, प्रपंचासाठी उपयोगाचं नाही. मग कशासाठी आहे ते? मग तू अवघाची सुखरूप होती, फक्त तुझ्या पुरता आहे ते. अवघा म्हणजे फक्त तुझ्या पुरतं, इतरांना त्याचा काही उपयोग नाही. जन्मोजन्मीचे दुःख विसरशील. ज्यावेळेला खरोखर ते सुख प्राप्त तू करशील, त्यावेळी जन्मोजन्मीचं दुःख तू विसरून जाशील. असं का म्हणतात? मुंगी मात्रापासून ते माणसापर्यंत प्रत्येक जीव या सुखाच्या पाठीमागे लागलाय. कसलं सुख समजतोय तो? खाणं पिणं, झोपणं, मौज मस्ती करणं, याला सुख समजतात. धन संपत्ती हे नश्वर सुख, नाशवंत, नाश पावणार क्षणिक सुख, याला सुख समजतात. पण संत याला सुख समजत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात मग तू अवघाची सुखरूप होती, जन्मोजन्मीचे दुःख विसरशील. चंद्रभागेचे करता एक स्नान, याच्या अगोदर काय होतंय? सुख बायका आणि मुलं, मुलगा झाला, नातू झाला,
कोणी कुणाचं नाही बाबा, कोणीही कुणाचं नाही. मग आम्ही बाकी आनंद व्यक्त करतोय. माझा मुलगा, माझा नातू काही लोक काय करतात, मुली झाल्या म्हणून बायकोला अतिशय त्रास देतात, तिला जीवन नको नको करतात. काय करावं, जगावं की मरावं की आत्महत्या करावी, हा प्रश्न तिच्या डोक्यात निर्माण होतोय. त्या नवरदेवाला माझे हात जोडून विनंती आहे, बाबा शहाणा असेल तर जरा विचार कर. हा दोष तिचा नाही, हा दोष तुझा आहे. ते कसा? शंकरानं पार्वतीला गुरुगुह्य ज्ञान सांगितलं आणि ते आजपर्यंत जिवंत आहे. आणि हे ज्ञान तुकाराम म्हणत होता हजारात एक जाणतोय, कबीर म्हणत होता लाखात एक जाणतोय, कमाल म्हणत होता करोडो एक. आता 1200 सालची ही गोष्ट आज कितपत असेल हे मला माहिती नाही. मात्र मित्रवर्ग, बंधू भगिनीनो, हे गुरुगुह्य ज्ञान आहे. मुलगा किंवा मुलगी हे मानणंच अतिशय अमानुष कृत्य आहे. उलट मुलापेक्षा मुलगी ही बापाला चांगल्या पद्धतीने बघते, बापावर आईवर प्रेम करते. आणि यावर पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेन, तुम्ही खरं ज्ञान, गुह्य ज्ञान जर समजून घेतला, प्राप्त करून घेतलं, तर पुत्ररत्न किंवा कन्यारत्न तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मिळवू शकताय. हा, यासाठी बाकी जे गुह्य ज्ञान आहे ते तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते एकट्यानं समजून घेणं हिताचं नाही, फायद्याचं नाही, त्यामुळे होत नाही. बायकोलाही ज्ञान माहिती पाहिजे आणि नवऱ्यालाही माहिती पाहिजे. दोघांना ज्ञान पाहिजे आणि दोघांना संयम राखण्याची ताकद पाहिजे. ज्ञान आणि संयम ज्याच्या अंगी आहे त्याला यातलं काही अवघड नाही, पण हे इतकं सोपंही नाही. पण संत म्हणतात, प्रयत्ने वाळूचे कण रगडतात तेलही गळे. याप्रमाणे कुठलीही गोष्ट अशक्य नसते, पण ही दोघांना साध्य करावं लागते. म्हणून हात जोडतो, पाया पडतो, तुमच्या चरणाचा दास होतो. समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि संतांच्या पुढील चरणाकडे वळतो. नामदेव महाराज म्हणतात, चंद्रभागेचे करता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान. आज कोट्यावधी लोक पंढरीला जातात. माझे भक्त, भाविक बंधू, टाळकरी, माळकरी, वारकरी जातात. खरोखरच ते धन्य आहे. चंद्रभागेचे करता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान. लोटांगण घालुनी महाद्वारी, कान धरुनी नाचे गरुडा पारी. नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आलापला घ्यावी. आता आलापला घ्यायसारखं
अवस्था नाही. कारण दर्शनाला गेल्यानंतर त्याच्या चरणाला हात लावायच्या अगोदर पोलीस पुढे ढकलतात. मग आला मला काय घेणार त्या विठ्ठलाची. बरे असो, आता यापुढं संत सावंत माळ्याचा जीवनातील एक प्रसंग आपल्या समोर मांडत आहे. आपण ऐकून घ्या अशी अपेक्षा करतो. आरोगावमध्ये, पंढरपुराजवळ आरोगावमध्ये संत सावंत माळी राहत होते. सावंत माळी नेहमी शेतीमध्ये असायचे. कांदा, मुळा, भाजी माझी विठाबाई ताजी म्हणायचे. लसूण, मिरची, कोथिंबीर अवघा झाला माझा हरी असे म्हणायचे. कायम शेतामध्ये असायचे. वारकरी लोक पंढरीला जाणारे त्यांच्या शेतावरूनच जात होते. कारण त्यांच्या शेतावरूनच वाट होती. वारकरी निघाले की त्यांना पाणी विचारणार, जेवण विचारणार. सावंत माळी तहानलेले तहान भागवणार, भुकेलेल्याचं भूक भागवणार असा सावंत माळी होता. कार्तिक वारी आलेली होती आणि वारकऱ्यांचा थवा, वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या शेतावर येऊन उतरली. सावंत माळ्यांनी त्यांना पाणी दिलं, बसायला टाकलं आणि त्यांना हात जोडून आग्रह केला, बाबानो आता तुम्ही उतरला आहात तर आता जेवण करूनच जावा. आता पुढं लोक म्हणू लागले, वारकरी महाराज नाही येता नाही. अरे बाबा तू येता नाही या, पण आताही खाऊन जावा, ज्यांना भूक लागली आहे खायला बसा. सावंत माळ्याने लगबगीनं जेवण तयार केलं. जेवण वाढलं आणि वारकरी म्हणाले, महाराज आता ज्यांना भूक होती त्यांनी खाल्लेलं आहे, आता आम्ही निघतो. वारकरी निघालेला आहे. सावंतामुळे म्हणतात, अरे बाबांनो तुम्ही जाताय तर माझे एक काम करा की या पंढरीच्या विठोबाच्या प्रसादामध्ये माझं हे वांगी, टोमॅटो, कांदा, मुळा, लसूण हे सगळं कोथिंबीर घेऊन जावा. म्हणून त्याला गठळ बांधलं आणि त्यांच्याजवळ दिलं. गठळ दिल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं, त्या वारकऱ्यांच्या समोरच कुपावर एक छन्नीचा येल होता, तोंडलीचा. गडबडीने त्यांनी 5-5 छन्या तोंडल्या आणि एका फडक्यात गुंडाळले आणि त्यांच्याजवळ दिले आणि त्याला सांगितलं, बाबानो हे जे गठळे दिले ते तुम्हाला विठोबाच्या प्रसादामध्ये घालण्यासाठी, आणि जे आता जे तोंडलीचं जे काय पोतडं बांधलंय ते तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाताय त्यावेळेस त्या चंद्रभागेत त्या पोतडीत त्या फळांना सुद्धा आंघोळ घालून करता. कोणी नानावर काय म्हणले, वारकरी म्हणते, महाराज अहो तुम्ही सांगताय, आम्ही तुम्ही सांगणार आणि आम्ही ऐकणार नाही असं होणार काय? अवश्य आम्ही आणतो. वारकरी गेलेला आहे. चंद्रभागेच्या काठावर सगळ्यांनी गठळे उतरलेले आहे आणि आंघोळीला चंद्रभागेत उतरलेले आहे. त्यावेळी वारकऱ्यांच्या ध्यानात आलं, सावंत माळ्याने आपल्याला पोतडी दिलेल्या आहे, छन्या बांधून दिलेल्या आहे, तोंडली त्यालाही आंघोळ घालायला सांगितलेले आहे आणि त्याचं आपण ऐकलं पाहिजे. गडबडीने जाऊन त्या गठड्यातल्या तोंडल्या आणल्या,
त्यानं आंघोळ घातली आणि होतं तसं नेऊन त्याने ते पोतडं आपल्या गगड्यामध्ये ठेवलेलं आहे. गेलेल्या दिवशी आंघोळ केली, दर्शनला गेले, पुन्हा येऊन त्यांनी मुक्काम केला. 2 दिवस तिथे मुक्काम केलेला आहे. 2 दिवस आंघोळीच्या पोतडीतल्या छडीनं घातलेल्या आहे, आपण केलेल्या आहे. आणि 4थ्या दिवशी परत येताना आंघोळ घातली आणि केली त्या छन्नीला, त्या तोंडलीला, आणि परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. आरोगावमध्ये येऊन पोहोचलेले आणि सावंत माळ्यांच्या जवळ ते पोतडी, तोंडलीची पोतडी दिलेली आहे. सावंत महाराजांनी त्यांना बसायची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली आणि हात जोडलं सगळ्यांना सावंत महाराजांनी आणि म्हणतात, बाबांनो, आज आता असं करा, मी जेवण करतो, निर्मळ जेवायचं आणि आजच्या दिवशी तर मुक्काम करायचा, रात्रीचं भजन करूया आणि सकाळ उठून तुम्ही इथनं जावा. सावंत माळी हा ज्ञानेश्वरी महाराजांच्या वेळेचा सगळे संत त्यांना ओळखत होते. वारकऱ्याने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि कबूल केलं. सावंत महाराजांनी बेसनचं पिठलं केलेलं आहे. मुळ्याचं लोणचं घातलेलं आहे, भात केला, भाकरी केलेला आहे आणि तोंडलीचं लोणचं भाजी तोंडी लावण्यासाठी केलेली आहे. पंक्ती पाडलेल्या आहेत, पत्राळे वाढून झालेले आहेत. बोला पुंडली गोडदा हरी विठ्ठल या भजनाचा जयघोष झाला. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकारले, हा श्लोक म्हणण्यात आला. आणि वारकऱ्यांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. सावंत माळी वाढण्यासाठी उभे आहेत. प्रत्येक जण जो तो भाजी घेतोय घासाबरोबर भाकरीच्या, तो तोंड वाकडी करू लागला. सावंत माळी म्हणतात, का रे बाबा, काय झालं, असं का करता, काय माझं काय चुकलं काय? कोणी बोलायला तयार नाही. तेवढ्यात एक जण उठला, काय महाराज, काय भाजी कडू काय बघा, काय भाजी कडू आहे, असं कसं झालं, कडू कशी मिळेल? संत नामदेवाचा आपण खोटा म्हणावं काय? काय काय दुसरी काय गडबड झाली? त्या वारकरी जे काय तोंडी घेऊन गेले होते ते म्हणले, महाराज बघा, आम्ही 4 आंघोळ्या घालून आणले बघा त्याला, आम्ही काय लबाड बोलत नाही. अरे बाबा, तुम्हाला मी केव्हा म्हटलंय लबाड बोलताय असं? मग असं व्हावं. तोपर्यंत एक उठला, महाराज आम्ही खोटं बोलत नाही बघा, विठोबाची शपथ घेऊन सांगतोय, आम्ही खोटं बोलत नाही. अरे बाबा, विठोबाची शपथ घ्यायची काय गरज आहे? तू खरं बोलतोयस मला माहिती आहे, मग असं का होतंय? संत नामदेव महाराजांचा आपण खोटा नाही. आणि असं कसं काय झालं? तुम्ही आंघोळ वाटली काय महाराज? विठोबाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी, आणि काय तुम्हाला भरोसा नाही आमच्यावर?
तोपर्यंत एक जण उठला आणि म्हटला, काय महाराज, अहो तोंडी कडू असते त्याची तुम्ही भाजी करून आम्हाला दिले, आणि त्या नामदेवाचा काय दोष आहे? तुम्ही त्या कडू तोंडीची भाजी आम्हाला करून तुम्ही घातलाय. अरे बाबा, हेच मला तुला सांगायचं होतं. चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर जर दोष केला असत तर प्रत्येक जण खून करायचा, दरोडा घालायचा, लोकांना त्रास द्यायचा आणि जाऊन चंद्रभागेत आंघोळ करायची. का दोष पाप नाही होतो? बाबा असं काही नाही आहे. म्हणून तुम्हाला हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. ह्या तोंडलीतलं कडू पण गेलं नाही, तसं माणसाच्या अंगातलं जे गुण आहेत ते जात नाही. चंद्रभागेत नाही तर कुठल्याही गंगेमध्ये आंघोळ करा तुम्ही, अंगावरची मळ जाते पण अंगातलं गुण जात नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. ज्या संत नामदेवाने हा भंग केला, ते नामदेवाने सुद्धा हे जाणून घेतलं. हे सांगितलं नाही तुम्हाला, या चंद्रभागेत आंघोळ केली म्हणजे होतंय. त्याने अभंग बोलायला खरं आहे, पण सगुण साकार ही पहिली पायरी आहे आणि निर्गुण निराकार ही दुसरी पायरी आहे. तुम्ही सगुण साकार देवाची भक्ती करताय, पहिली पायरी आहे, आणि निर्गुण निराकार त्याच्या पुढची दुसरी पायरी आहे. दोन्ही पायऱ्या ज्यावेळा तुम्ही पार करशीला त्यावेळा ही छन्नी सुद्धा कडू नाही गोड लागणार. प्रत्येकाच्या अंगात गोंधळ जाणार. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, गर्भामध्ये त्याला ज्ञान मिळालं. काय मिळालं? चक्रव्यूह कसा रचायचा. ज्यावेळी वेळ आली त्यावेळी तो चक्रव्यूहामध्ये सापडला होता. चक्रव्यूह रचायचं ज्ञान होतं पण बाहेर पडायचं त्याला ज्ञान नव्हतं. त्यावेळी अभिमन्यू मारला गेला. तर अर्ध्या ज्ञानानं कोणीही तरला नाही. अर्ध ज्ञान हे अतिशय घातकी असतंय. घ्यावं तर पुरं ज्ञान घ्यावं, नाही तर त्याचा काही उपयोग नाही. माझ्या प्रिय टाळकरी, माळकरी, वारकरी, भाविक भक्त हो, हात जोडतो, पाया पडतो, तुमच्या चरणाचा दास होतो. समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो. आणि पुढे चालतो. संत नामदेव काय म्हणतात? संत नामदेव महाराज म्हणतात, तेच संत नामदेव महाराज, काय ज्यांचं तुम्ही कौतुक करताय, गाणं गाताय, नामदेवाला देव भेटला, नामदेवाला देव दिसला, खरा. पण तेच नामदेव महाराज पुढे काय म्हणतात ते ऐका. अरे देव देव म्हणता शिरले माझे मन,
तेच नामदेव महाराज पुन्हा जनतेला उपदेश करतात. देव देव म्हणतात शिरले माझे मन पाणी आणि पाषाण जेथे तेथे. पाणी आणि पाषाणाशिवाय मला काय दिसलं नाही असं जगाला ओरडून सांगतात ते. दगडाचा देव बोलेल वा कैसा कवड्या दिवशी फुटेल त्याला वाचा. दगडाचा देव मानिला ईश्वर परी तो साचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पुरवित तरी का भंगता आघाताने. जर तो इच्छा पुरवतोय तर त्याच्यावर आघात झाल्यानंतर त्याचा भंग काय होतोय फुटतोय का तो.
असं याचं जे काय महात्मा वर्णतात आणि आम्ही भक्त आहे म्हणून जनतेला सांगतात, ते नर पामर आहेत, त्यांचंही कोणतंही त्यांची वाणी तुम्ही ऐकू नका असं नामदेव महाराज म्हणतात. धोंडा आणि पाण्याशिवाय या पृथ्वीवर दुसरं स्थळ नाही, तीर्थक्षेत्र नाही म्हणून नामदेव महाराज म्हणतात. किती मोठं तीर्थस्थान असू देते आणि द्वादशीच्या दिवशी नामदेव महाराजांना खेचर स्वामींनी उपदेश केलेला आहे. देवाविना ओस स्थळ नाही असं नामदेव महाराजांना समजलेलं आहे. म्हणून नामदेव महाराज ओरडून सगळ्यांना सांगतात, मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, खरं ज्ञान समजून घ्या. ते समजण्यासाठी काय करायला पाहिजे ध्यानात धरा. जे देवानं नामदेवाला सांगितलं आणि त्या खेचर स्वामीकडे पाठवलं, तसंच नामदेव महाराज सुद्धा जनतेला उपदेश करतात. गुरुशिवाय काही नाही म्हणतात. तुकाराम महाराज काय पुढे म्हणतात, झटकन घे गुरुज्ञान मानवा, झटकन घे गुरुज्ञान, झटकन घे गुरुज्ञान मानवा, झटकन घे गुरुज्ञान, झटकन घे गुरुज्ञान मानवा, झटकन घे गुरुज्ञान.
तुकाराम महाराज काय म्हणतात? झटकन घे गुरुज्ञान. असं का म्हणतात? झटकन घे. आयुष्य संपत निघालंय. किती भाग्य आहे आपल्याला माहिती नाही, म्हणून करता म्हणतात झटकन घे. निर्गुण तू ही सगुण तो आहे. तू निर्गुण आहेस म्हणतात, सगुण तो आहे. बघा तुकाराम महाराजांनी काय बोललं की याचा गांभीर्याने ज्याने विचार केला त्याला खरं ज्ञान प्राप्त होतंय. संतांनी सगळं खरं सांगण्याचा प्रयत्न केलाय. निर्गुण तू ही सगुण तो आहे. तो निर्गुण आहे आणि तो सगुण आहे म्हणतात. आता असं का म्हणतात ते? तू निर्गुण आहेस म्हणतात आणि तो सगुण आहे. तर त्यांना काय सांगायचंय? असं का बोलले ते? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? सर्व सुखाचे आदर बाप रखमा देवीवर. प्रत्येक संत इथं येऊन थांबतोय. जनार्दन महाराज काय म्हणतात? जनार्दन महाराज म्हणतात देहा देव आहे आणि आत नांदणारा तो भक्त आहे म्हणतात. प्रत्येक संतांनी इथं आणून ठेवलंय. ते तुकोबाने सांगितलंय निर्गुण तो आहे, सगुण तो आहे. मग कोण गेलं आणि कोण जीवन राहतंय याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी या देहाचा हे घर ज्याला पडतंय त्यावेळेस जसा मालक बाहेर निघून जातोय त्याप्रमाणे हा जीव घरातून बाहेर जातोय. काय या देहाला काहीतरी मर्यादा आहे? देह मेला काय? देह मेलेला नाही आणि जीवही मेलेला नाही. मरते कोण? ज्यावेळी त्याचं बोलणं बंद होतंय त्यावेळी स्वजनाला स्वगत्राला कुठली काळजी लागते? ते बोलणं बंद केलं म्हणलं की हे कवा जाईल एकदा, हे घर कवा रिकाम होईल ही काळजी लागते घरच्या नातेवाईकांना. तो जीवच्या देहातून बाहेर गेला की सगळे विसरतात त्याला आणि जायच्या अगोदर सगळे विसरलेलेच असतात. ते कवा एकदा संपल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे जमणे एका चक्रपाणी वाचून या. कोण आहे मी? आलो कशाला? कोण आहे मी आणि कशासाठी आलोय याचा शोध घेतला पाहिजे. आणि हा शोध 84 लक्ष जीवलीमध्ये कोणालाही घेता येत नाही, फक्त मानव जन्माला घेता येतोय. म्हणून करता फक्त मानव जन्मामध्ये शून्य मानवाला फक्त त्या परमेश्वरानं शून्य आणि ज्ञानी बनवलंय. पण या ज्ञानाचा वापर जर त्यानं नाही केला तर परत 84च्या फेऱ्यामध्ये पडून दुःखाचे यातना भोगावे लागतात. म्हणून सगळे संत सांगायला बघतात
समजून घ्या. गुरुविना तुझा मार्गच नाही. आणि देव जर बघायला झाला तर गुरुशिवाय मार्ग नाही असं संत म्हणतात. तुका म्हणे तन मन हेच धन अर्पण झालं निरंजन वासी. काही लोक म्हणतात तन मन धन गुरुशी अर्पण. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, जर तुम्ही ह्यात एक जरी अर्पण केला तर तुम्ही अतिशय भाग्यवान असं मी समजतो. कारण तन तुम्ही अर्पण केलं काय? जर अर्पण केलं असतं तर रात्रभर तुम्ही भजनात सुद्धा बसत नाही. तास 2 तास बसता आणि कवा पळताय ते आम्हाला माहिती होत नाही. भजनात तनानं तिथं नसताय तुम्ही. मन तिथं भजनात असताय पण तुमचे विचार पाठीमागे गुणगुणत असतात. माझं शेतातलं हे काम पडले, माझ्या जनावरांची घाण काढायच्या, वैरून कापायच्या अनेक भानगडी. मनी बी नसतात, धन बी नसतंय. आता धन आणि महाराजांना दक्षिणा द्यायची झाली तर 5,000 रुपये देताना देऊ का नको? का 2 रुपये हात बघूया खिशात अशी अवस्था असते. मग काय आपण अर्पण करतोय? काही करू शकत नाही. मग जसं अर्पण काय करत नाही आपण त्याप्रमाणे ज्ञान आपल्याला तेवढंच असतंय. हे करू नका. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तन मन धन हे अर्पण झालो निरंजन वाची. त्यावेळी 65 लाखाची जहागीर त्यांनी दान दिली आणि भंडाऱ्याच्या डोंगरात रात दिवस पडून राहिले होते. बायकोला काळजी वाटायची, ती जेवण घेऊन तिथं जायची. आग्रहानं 4 घास खायला लावायचे. ते कुठं होते आणि आम्ही कुठं आहे? बरे असो, संतांनी शेवट कुठं आणून ठेवलं. गुरुशिवाय मार्ग नाही. तेव्हा समस्त टाळकरी माळकरी वाळकरी मात्र पितृवर्ग बंधू भगिनींना माझे हात जोडून प्रार्थना आहे. संतांचं ज्ञान समजून घ्यावं. या वाटेनं आपण जावं. या मानव जन्माचं कल्याण प्रत्येकाने करून घ्यावं. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. हे जेवढं आपल्याला समजतं तेवढं आपलं अज्ञान सगळं गेलेलं असतं आणि आपण समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो आणि तच कीर्तनाला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु शिवानंद महाराज की जय. भीमानंद महाराज की जय. संतराम महाराज की जय. टपालनंद